हा धक्का काँग्रेसला नाही आहे. काँग्रेसमध्ये 2 वेळा ते पराभूत झालेले आहे आणि त्यांचा सर्व्हे निगेटिव्ह असल्यामुळे ते भाजपमध्ये जात आहेत. तर भाजपची अवस्था किती वाईट झालेली आहे. भाजपची शिंदे म्हणा किंवा अजित पवार म्हणा यांची राजकीय अवस्था इतकी वाईट झालेली आहे. ज्या पद्धतीने नार्वेकरांनी संविधान विरोधी निर्णय दिलेला आहे ते म्हणजे राजकीय निर्णय त्याला म्हणावं लागेल. राजकीय पद्धतीने त्यांनी एका ट्रायब्युनलच्या ते अध्यक्षपदावर बसून विधानसभेच्या असा निर्णय दिला. त्यात लोकांमध्ये प्रचंड प्रमाणावर चीड आहे. आता मग ते दाखवायला की आमच्याकडे अजूनही लोकांचा सपोर्ट आहे, पाठिंबा आहे, हे दाखवण्यासाठी ते अशी भरती करतायत पडलेल्या उमेदवारांची. चांगलं आहे. आजच एनडीए हारली आहे. मिलिंद देवरा व्यतिरिक्त काही अजून जण जाणार असल्याचं जातील तर हारलेले उमेदवार मिलिंद देवरांना मानणारे लोक जातील. त्याला काय फरक पडतो. काँग्रेसला काही फरक नाही पडत. मिलिंद देवरा यांचे वडील शेवटल्या क्षणापर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. कठीण समय सुद्धा ते काँग्रेससोबत राहिले. अनेक जुने काँग्रेसी जे आहे ते सांगतात त्याच्या आठवण स्मरण सुद्धा करून देतात. हे बघा, कठीण वेळेमध्येच पक्षाच्या कुठल्याही खरी निष्ठावान सेना कोणती आहे ते लक्षात येतं आणि मग तेच पुढे जाऊन मोठे नेते होतात. मुरली देवराजी मोठे नेते होते. त्यांचे सगळ्याच पक्षांमध्ये त्यांचे चांगले संबंध होते. अनेक नेते आहेत ज्यांचे सगळ्या पक्षामध्ये चांगले संबंध आहेत. आता त्याही सगळ्या गोष्टींमध्ये राहिले काँग्रेसच्या वाईट काळामध्ये, काँग्रेसच्या चांगल्या काळामध्ये. आता जे बापाने कमवलं ते मुलगा गमवतो आहे हे दिसतंय स्पष्टपणे. मतदार नसतो जात. एखादा नेता गेला तरी मतदार जात नसतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.